तो बाजी मारून जातो, हा असा एखादा प्रकार असतो. आता मला सांगा की आता ही जी आपली क्रीडा स्पर्धा झाली याच्यामध्ये महाराष्ट्रानं खूप मोठं यश मिळवलं. कुठल्या विशिष्ट अशा खेळा प्रकारांमध्ये, क्रीडा प्रकारांमध्ये आपण हे यश मिळवलं? कुठल्या खेळांवरती आपण वर्चस्व गाजवलं? ॲथलेटिक्समध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त आपण सुवर्णपदकं पटकावली. जसं म्हटलं ना की कोणत्याही यशाचं पोस्टमॉर्टम करणं अत्यंत गरजेचं आहे. यशाने हुरवून गेलात तर कधी तुम्ही पुन्हा हिरो होऊ शकाल, कारण खेळ हा असा गोष्ट आहे तुम्ही तिथे जेवढ्या तत्परतेने हिरो होता तेवढ्या तत्परतेने तुम्हाला झिरो व्हायला वेळ लागला. त्यामुळे जरी यश मिळालं तरी त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं जेव्हा आपण या यशाकडे पाहतो तर मला एक समाधानाची बाब अशी दिसते याच्यामध्ये की ज्या खेळांमध्ये आपण मेडल जिंकलेले आहेत यातले बहुतांश खेळ जे आहेत हे ऑलिम्पिक गेम्स आहेत. म्हणजे जसं मग तू सपाट टेक्नॉलॉजीचा हे केलास किंवा कलेरी आहे किंवा इतर देशी खेळ म्हणजे साधारणतः जेव्हा आपण खेलो इंडियाचा कन्सेप्ट आणला तेव्हा आपण असा एक प्रयत्न त्याच्यामध्ये होता की भारतातले जे देशी खेळ आहेत त्यांना सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे. पण तू कबड्डी म्हणा किंवा खो खो म्हणा हे ऑलिम्पिक खेळ नाही आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जरी तुम्ही उत्तम यश मिळवलं तरी देशामध्ये तुम्हाला आता कबड्डीचा आता प्रीमियर लीग खूप गाजते आहे, खो खोची सुद्धा प्रीमियर लीग झाली आहेत. परंतु जेव्हा ऑलिम्पिकचा विचार होतो, ऑलिम्पिकचा पोडियम जेव्हा येतो तेव्हा त्या पोडियममध्ये हे खेळ नसतात. परंतु महाराष्ट्राने जी ही 158 मेडल जिंकलेली आहेत याच्यामधली बहुतांश मेडल ही ऑलिम्पिकमधली आहेत. म्हणजे मला सांगायला आवडेल की ॲथलेटिक्समध्ये जसं तू म्हणालास सर्वाधिक 10 सुवर्णपदक आपण ॲथलेटिक्समध्ये मिळवल्यात. त्याच्यानंतर नंबर लागतो स्विमिंगचा. स्विमिंगमध्ये आपण मी जर चुकत नसेल तर 7 सुवर्णपदकं आपण जिंकलेत आणि एकूण पदकं जी आहेत ती 29 पदकं आपण स्विमिंगमध्ये मिळवले. त्याच्यानंतर मग जिम्नॅस्टिकचा क्रमांक लागतो, हा एक ऑलिम्पिक खेळ आहे. मग आर्चरीचा तिरंदाजीचा क्रमांक लागतो, याच्यामध्ये आपण 6 मेडल जिंकलेले आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये 5 सुवर्णपदक जिंकलेत. वेटलिफ्टिंगबद्दल आपण बोलूच नंतर, एक खूप चांगली इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर कुस्ती आहे, सायकलिंग आहे, नेमबाजी आहे, याच्यामध्ये महाराष्ट्राने 4 मेडल जिंकलेली आहेत. सपाट टेक्नॉलॉजी तो उल्लेख केलास, गटका आहे, रग्बी आहे, ह्या खेळातही महाराष्ट्र चमकलं आहे. पण हे जे आधीचे खेळ जे तुला म्हटलं की ज्याच्यामध्ये ऑलिम्पिक पॉसिबिलिटी आहे मेडल जिंकण्याची, मला असं वाटतं याच्यातला जो महाराष्ट्राचा दबदबा आहे विशेषतः या युवा खेळाडूंचा आणि जे स्पर्धा विक्रम त्यांनी नोंदवलेले आहेत ही उद्याच्या यशाची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आता स्पर्धा विक्रमांचा उल्लेख केला. एकूण मला वाटतं 9 स्पर्धा विक्रम महाराष्ट्राच्या खेळाडूंनी याच्यामध्ये नोंदवलेले आहेत. त्याच्यामध्ये 5 राष्ट्रीय युवा विक्रम आहेत. त्याबद्दल जरा सांगा. म्हणजे अगदी विशेष उल्लेख करायला तर अस्मिता ढोणेचा उल्लेख करायला, म्हणजे एकूण जे महाराष्ट्राने जे 9 स्पर्धा विक्रम केले त्याच्यामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये अस्मिता ढोणेने 2 विक्रम केले आहेत, साईराज परदेशीने 3 केले आहेत. ॲथलेटिक्समध्ये सैफ चाफेकर, रोहित बिन्नार, आदित्य पिसावर, रिले संघाने प्रत्येकी एक असे एकूण 9 स्पर्धा विक्रम केले आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखादा स्पर्धा विक्रम म्हणजे गोल्ड मेडल जिंकणं आणि ते विक्रमासहित जिंकणं, ज्याला आपण दुग्ध शर्करा एक म्हणतो ना, डबल बोनांजा, तसा हा बोनांजा आहे. आणि मला असं वाटतं ही खेळाडू म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूच्या आता स्वतःबरोबर स्पर्धा चालू आहे आणि ही बाब खूप समाधानाची आहे की जेव्हा खेळाडू आपल्यातलाच उत्तम कामगिरी द्यायचा जेव्हा प्रयत्न करतो, मला असं वाटतं ही बाब आपल्या भविष्यातल्या क्रीडा धोरणांसाठी खूप उपयुक्त आहे म्हणायला हरकत नाही. आता ह्या एकूण क्रीडा प्रकार होते 27 या स्पर्धेमध्ये आणि या 27 क्रीडा प्रकारांपैकी 22